हाय हॅलो नमस्कार, मी राणी. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर मी आज केसांच्या गळण्याच्या समस्येवर 100% इफेक्टिव्ह आणि रामबाण उपाय घेऊन आलेली आहे. या उपायाने तुमचे केस गळायचे थांबतील, तसेच डोक्यामध्ये कोंडा असेल तर तो देखील खूप प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. आणि हा उपाय तुम्ही एकदम घरातल्या साहित्यामध्ये करणार आहात आणि तुम्हाला खर्च देखील येणार नाही, परंतु तुमचे केस गळायचे नक्की थांबतील. हा उपाय मी माझ्या केसावर देखील केलेला आहे आणि त्याचा मला 100% रिझल्ट मिळाला होता. जेव्हा डिलिव्हरीनंतर माझे केस गळत होते तेव्हा मी हाच उपाय केला आणि त्यामुळेच हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्हा सर्वांना माहीतच आहे, कढीपत्ता आणि अद्रक हे आपल्या केसांसाठी वरदानच आहे. केसांसाठी याचे खूप सारे फायदे आहेत आणि कडुलिंब हे देखील केसांसाठी खूपच फायदेशीर आहे. याने केसातील कोंडा कमी होण्यास खूप मदत होते. तर आपण हे 3 साहित्य वापरून मॅजिक पाणी बनवणार आहोत. हे पाणी तुम्ही केस धुतल्यानंतर किंवा रात्री झोपायच्या वेळेस लावू शकता. याने केसांना कुठल्याही प्रकारचा वास येत नाही. या पाण्यामुळे केस गळायचे कमी होतात, म्हणजे तुम्हाला पहिल्याच वापरापासून याचा रिझल्ट दिसेल. केसांची वाढ चांगली होते, तसेच केसामध्ये कोंडा असेल तर तो देखील कमी होण्यास मदत होते. चला तर मग हे पाणी कसं बनवायचं ते पाहू. तर या ठिकाणी हे पाणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कढीपत्ता, अद्रकचा तुकडा आणि कडुलिंबाची पाने. तर मी या ठिकाणी कडुलिंबाची पाने सुकवून वाळवून घेतली होती आणि त्याची पावडर बनवली आहे, ती घेतली आहे. आता गॅसवरती एक भांडं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घ्यायचे आहे. पाण्याला चांगली उकळी आली की त्यात साधारणपणे 40 ते 50 कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहे आणि त्यामध्ये 1 ते 1.5 इंच अद्रकचा तुकडा किसून टाकायचा आहे. तसेच कडुलिंबाची पाने किंवा पावडर टाकले तरी चालेल, ती टाकून घ्यायची आहे आणि हे मिश्रण चांगलं उकळून घ्यायचं आहे अर्ध पाणी होईपर्यंत. तुम्ही पाहू शकता, पाणी जवळजवळ अर्ध झालेलं आहे आणि सर्व घटक पाण्यामध्ये व्यवस्थित उकळून निघालेले आहेत. थंड होण्यासाठी आणि हे पाणी पूर्णपणे थंड झालं की मग हे पाणी गाळून घ्यायचं आहे आणि मग ते आपल्या केसावरती लावायचं आहे. हे पाणी तुम्ही 4 ते 5 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि तसंही तुम्ही ताजं देखील बनवू शकता, कारण बनवायला काहीच वेळ लागत नाही आणि साहित्य देखील आपल्याला बाहेरून विकत आणायचे नाही आहेत. आता आपलं हे पाणी थंड झालेलं आहे, आपण ते गाळणीच्या साहाय्याने गाळून घेऊयात. तुम्ही पाहू शकता, तर आपलं हे पाणी केसांना लावण्यासाठी तयार आहे. हे पाणी तुम्ही केस धुतल्यानंतर लावू शकता किंवा रात्री झोपताना देखील लावू शकता. कुठलाच वास याला येत नाही. तर या पाण्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 थेंब कोकोनट ऑइलचे टाकायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून मग केसांवरती लावायचं आहे. खूप छान रिझल्ट आहे याचा. अगदी पहिल्याच वापरापासून तुम्हाला याचा रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. केस गळायचे तुमचे 100% बंद होतील. हा माझा अनुभव आहे. चला तर मग हे पाणी केसांना कसं लावायचं ते मी तुम्हाला दाखवते. हे पाणी केसांना लावण्या अगोदर केस कंगवेने चांगले विंचरून घ्या आणि केसामधला गुंता काढून घ्या. मी अगोदर केस विंचरले होते, त्यामुळे आता डायरेक्ट केसांना पाणीच लावून दाखवणार आहे. केस 2 भागामध्ये डिव्हाइड करून घ्या आणि मग बोटांच्या साहाय्याने हे पाणी केसांच्या मुळापासून तर शेंड्यापर्यंत लावा, किंवा जर मग तुमच्याकडे स्प्रे बॉटल असेल तर हे पाणी त्या स्प्रे बॉटलमध्ये ओतून देखील तुम्ही ते केसांना लावू शकता. आपण केसांसाठी खूप महागडे प्रॉडक्ट ट्राय करतो, परंतु त्याचा देखील रिझल्ट आपल्याला मिळत नाही. परंतु या घरगुती आयुर्वेदिक साहित्यापासून खूप जास्त फायदा होतो. तुम्ही हा उपाय नक्की करून पहा आणि तुम्हाला 100% याचा रिझल्ट मिळेल, कारण हा मला अनुभव आलेला आहे. तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही या प्रकारच्या ड्रॉपने देखील हे पाणी केसांच्या मुळाशी लावू शकता. तुम्ही पाहू शकता, मी देखील ड्रॉपच्या साहाय्यानेच हे पाणी केसांना लावत आहे. छान असं सगळीकडनं हे पाणी लावून घ्यायचं आहे आणि पूर्ण केसांना लावून झाल्याच्या नंतर बोटांच्या साहाय्याने मसाज करून घ्यायची आहे आणि थोडा वेळ हे केस सुकेपर्यंत मोकळे सोडले तरी चालतील आणि सुकल्याच्या नंतर
पुन्हा कंगवेने विंचरून तुम्ही वेणी घालू शकता किंवा मुगे देखील सोडू शकता। कुठल्याही प्रकारचा वास केसांना यामुळे लागत नाही। हे पाणी लावल्याच्या नंतर तुम्ही बाहेर देखील जाऊ शकता आणि हवा असेल तर 2 तासाने देखील केस धुवू शकता किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी धुतले तरी देखील चालेल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।